पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात। हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। द्वीपशक्ती सराव 2026 कोठे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे अंदमान आणि निकोबार इथे। प्रश्न 2, खाणींविषयी जागृतीचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 4 एप्रिल 2026 ला। प्रश्न 3, अधिकृत आधार केंद्रांची स्थाने दर्शविण्यासाठी UIDAI ने कोणाशी भागीदारी केली? तर त्याचं उत्तर आहे मॅप माय इंडिया सोबत। प्रश्न 4 पाहूया। यमाहा म्युझिक इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे AR रेहमान यांची। प्रश्न 5, 2026 मध्ये ऊर्जा पुरवठ्यातील व्यत्ययादरम्यान युरोपीय युनियनने इंधन रेशनिंग लागू करणारा पहिला देश कोणता ठरला? तर त्याचं उत्तर आहे स्लोव्हेनिया देश। प्रश्न 6, नवीनीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारताचा जागतिक क्रम कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 3रा क्रमांक। प्रश्न 7 पाहूया। आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 कोठे आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे उलानबतार मंगोलिया इथे। प्रश्न 8, अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटमध्ये सामील होणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे रविचंद्रन अश्विन हे। प्रश्न 9, कोणते राज्य भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर सादर करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्य। प्रश्न 10 पाहूया। मिन ऑन हाईंग यांची कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे म्यानमार देशाचे। प्रश्न 11, ओडिशा राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे भुवनेश्वर। प्रश्न 12, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे BV राम मोहन यांची। प्रश्न 13 पाहूया। काश्मीर ट्युलिप प्रकल्पाचा उद्देश प्रामुख्याने आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा असून हे अवलंबित्व प्रामुख्याने कोणत्या देशाकडून आहे? तर त्याचं उत्तर आहे नेदरलँड देशाकडून। प्रश्न 14, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तो खेळाडू रासी व्हॅन डर डसेन हा कोणत्या देशाचा आहे? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका। प्रश्न 15, कोणता देश मुलांना ऑनलाईन शोषणापासून वाचवण्यासाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला आग्नेय आशियाई देश ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे इंडोनेशिया देश। प्रश्न 16 पाहूया। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला आहे? तर त्याचं उत्तर आहे चंचल कुमार यांनी। प्रश्न 17, भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत म्हणून 1000 मेट्रिक टन तांदळाची खेप पाठवली आहे? तर त्याचं उत्तर आहे बुर्किना फासो देशाला। प्रश्न 18, कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने ऑर्टोमिस 2 नावाची चंद्राच्या सानिध्यात पाठवण्यात आलेली मानवी मोहीम प्रक्षेपित केली? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाने। प्रश्न 19 पाहूया। पंजाब सरकारने कोणत्या शहरात उत्तर भारतातील पहिल्या काचेच्या पुलाच्या बांधकामाची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे नांगल इथे। प्रश्न 20, भारताचा पहिला स्वदेशी कोळशापासून अमोनियम नायट्रेट प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये। प्रश्न 21, 2026 मध्ये होर्मुझच्या समुद्रधुनीतून तेल पुरवठा सुरक्षित करण्यासाठीच्या आघाडीत किती देश सामील झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे एकूण 40 देश झाले आहेत। असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा।